नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान रशियामध्ये दाखल. ब्रिटनच्या 5 महत्वाकांक्षी वाणिज्यिक उपग्रहांचं उद्या श्रीहरिकोटा इथून होणार उड्डाण. जनतेच्या प्रश्नांविषयी विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार अजित पवार यांचं निवेदन. राज्य मानवी हक्क आयोगाकडे येणाऱ्या निम्म्याहून जास्त तक्रारींमध्ये तथ्य नसतं, आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बन्नूरमठ यांची स्पष्टोक्ती. तुकाराम महाराजांच्या पालखीचं टाळ मृदुंगाच्या गजरात देहू इथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान. आणि जागतिक शालेय मैदानी स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये विश्वविक्रम करणाऱ्या दुर्गा देवरे हिचा शासनाकडून सत्कार. 6 देशांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स देशांच्या 7व्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी रशियातल्या उफा इथं दाखल झाले आहेत. या परिषदेत ब्रिक्स बँक सुरू करण्याबाबतच्या कार्यवाहीला अंतिम स्वरूप देण्यात येईल. $100 अब्ज इतकं भांडवल असणाऱ्या या बँकेमध्ये भारताचा वाटा $18 अब्ज इतका राहणार आहे. हा निधी 5 देशांमध्ये विम्यासारखा वापरला जाणार आहे. आयात निर्यातीबाबत काही अडचणी आल्यास हा निधी वापरता येईल. येत्या 30 जुलैपासून ही बँक अस्तित्वात येणार आहे. उफा इथं आज होणाऱ्या शांघाय सहयोग संघटनेच्या बैठकीतही पंतप्रधान सहभागी होतील. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि चीनच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय चर्चा केली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी परस्पर सहकार्याच्या विविध महत्वाच्या मुद्द्यांवरती मोदी यांनी चर्चा केली. शांघाय सहयोग संघटनेच्या सदस्यत्वासाठी भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल तसंच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात उत्साहानं सहभाग घेतल्याबद्दल मोदी यांनी रशियाचे विशेष आभार मानले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक केली. त्यामध्ये मोदी यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड झाकीर रहमान लखवी याच्या सुटकेच्या मुद्द्यावर पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याच्या भारताच्या प्रस्तावावरती चीनकडून उपस्थित झालेल्या नकाराधिकाराचा मुद्दा चीनच्या राष्ट्रपतींसमोर उपस्थित केला. याबाबत भारत गांभीर्यानं विचार करत असल्याचं चीनच्या निदर्शनाला आणून देण्यात आलं असल्याची माहिती परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी दिली. त्यापूर्वी मोदींच्या कझाकिस्तानच्या दौऱ्यामध्ये भारत आणि कझाकिस्तान यांच्या दरम्यान अंतराळ, संरक्षण, युरेनियम पुरवठा, कृषी, खतं, रेल्वे आणि दहशतवादाला विरोध अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वृद्धीचे 5 करार झाले. सार्वजनिक उत्सवासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाला काल दिली. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सार्वजनिक उत्सवांवर आलेली बंधनं आणि आगामी गणेशोत्सवाबाबत निर्माण झालेल्या समस्यांवर राज्य सरकारनं त्वरित मार्ग काढावा या मागणीसाठी ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ज्येष्ठ शिवसेना नेते लीलाधर डाके, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता, पोलीस आयुक्त राकेश मारिया, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर उपस्थित होते. राज्यातली जनता अडचणीमध्ये असून जनतेच्या प्रश्नांविषयी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला जाब विचारणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल नागपूर इथं सांगितलं. जिल्हाध्यक्षांच्या मुलाखती घेण्यासाठी अजित पवार नागपुरात आले असून रवी भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 6 महिने या सरकारला वेळ दिला, लगेच सरकारच्या विरोधात गेलो नाही, मात्र हे सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून आंदोलन करेल असंही ते म्हणाले. विद्यापीठ निवडणुकीचं स्वागत असल्याचं मत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं. बीड जिल्हा सहकारी बँकेनं शेतकरी पीक विम्याची 251 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वितरित न करता अन्य बँकांमध्ये मुदत ठेवीच्या रूपामध्ये गुंतवली आहे असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातल्या 4,89,000 शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या बँकेवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं नियंत्रण आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारनं गांभीर्यानं पाहावं आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यामध्ये आज आणि उद्या विविध जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढण्यात येणार आहेत। या मोर्चामध्ये काँग्रेसचे विविध नेते सहभागी होणार आहेत। शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या विविध मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल। दहशतवाद्यांकडून होणारा वापर लक्षात घेता मुंबई पोलिसांनी सर्व प्रकारच्या ड्रोन उड्डाणांवरती आणि पॅराग्लायडिंगवर बंदी घातली आहे। पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात याविषयी माहिती देण्यात आली आहे। ड्रोनच्या माध्यमातून दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून कलम 144 नुसार मुंबई पोलिसांनी हा आदेश जारी केला आहे। रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या ड्रोनसोबतच पॅराग्लायडिंगवरही बंदी घालण्यात आली आहे। या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून 2 ऑगस्टपर्यंत ही बंदी कायम राहील। देशाच्या संरक्षण खात्यातल्या कनिष्ठ अधिकारी आणि जवान या पदांची भरती आता ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येणार असल्याची माहिती सेना भरती कार्यालयाचे संचालक कर्नल महेंद्र कुमार जोशी यांनी काल नागपुरात दिली। यासाठी इच्छुक उमेदवारांना त्यांची नोंदणी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावरती वैध मुदतीमध्ये करावी लागेल। ऑनलाईन भरती हे लष्कराच्या बहुप्रतीक्षित आणि सुनियोजित प्रक्रियेतलं पाऊल असून त्यामुळे भरतीचं काम सुलभ आणि सुटसुटीत होईल असंही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं। या प्रक्रियेत उमेदवारांना विविध माध्यमांद्वारे 45 दिवस अगोदर भरतीबाबत सूचित केलं जाईल। त्यानंतर त्यांना 30 दिवसांचा कालावधी तयारीसाठी मिळेल। केंद्र आणि राज्य सरकारच्या किऑस्क तसंच सामान्य सुविधा केंद्राद्वारे उमेदवार लॉग ऑन करू शकतील असं जोशी म्हणाले। यापूर्वी ऑनलाईन भरती प्रक्रिया अधिकारी आणि वरिष्ठ पदांच्या उमेदवारांकरताच मर्यादित होती, आता मात्र ती सर्वांसाठीच करण्यात आली आहे। आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सरकारनं खर्चाची तरतूद केली असून आदिवासींच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी काल उस्मानाबाद इथं दिली। आदिवासी विकास आयुक्तालय आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थींना जमिनीच्या 7-12 उतार्यांचं वाटप तसंच शेतीसाठी उपयुक्त अवजारांचं वाटप केलं। यावेळी आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला। राज्यात आदिवासींच्या 45 जमाती आहेत। 17 जिल्ह्यातल्या 72 तालुक्यांमध्ये या समाजाच्या लोकांचं वास्तव्य आहे। संपूर्ण समाजाची उन्नती होऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं 5,000 कोटी रुपयांच्या योजना तयार केल्या आहेत। विविध योजना राबवण्यासाठी केंद्राकडून आणखी निधीही उपलब्ध होऊ शकेल असं सावरा यांनी यावेळी सांगितलं। राज्य मानवी हक्क आयोगाकडे येणाऱ्या निम्म्याहून जास्त तक्रारी खोट्या किंवा नॉन मेंटेनेबल स्वरूपाच्या असतात असं परखड मत राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस.आर. बन्नूरमठ यांनी काल अमरावती इथं व्यक्त केलं। आयोगाच्या मुंबई आणि अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीनं आयोजित केलेल्या मानवी हक्क जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते। या कार्यक्रमाला विधी महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। आयोगाकडे येणाऱ्या सर्वात जास्त तक्रारी पोलीस विभागाच्या विरोधात असतात, मात्र त्यातल्या 70% तक्रारी खोट्या निघतात असं न्यायमूर्ती बन्नूरमठ यांनी यावेळी सांगितलं। आपल्या 2 दिवसांच्या दौऱ्यामध्ये न्यायमूर्ती बन्नूरमठ यांनी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात मानवाधिकार उल्लंघन संदर्भातल्या तक्रारींची सुनावणीही घेतली। चीनमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक शालेय मैदानी स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्समध्ये विश्वविक्रम करणाऱ्या दुर्गा देवरे हिचा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईमध्ये गौरव केला। आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पदार्पणातच दुर्गानं मिळवलेलं सुवर्ण पदक कौतुकास्पद असून भविष्यात तिनं असंच यश संपादन करून भारताचा झेंडा जगाच्या नकाशावर फडकवत ठेवावा अशा शब्दात तावडे यांनी तिला शुभेच्छा दिल्या। दुर्गाच्या यशामध्ये तिच्या प्रशिक्षकांचा वाटाही महत्त्वाचा आहे असं तावडे यावेळी म्हणाले। दुर्गासारख्या खेळाडूंना सरकारच्या वतीनं दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। क्रीडा क्षेत्रासाठी सुपर स्पेशालिटी क्रीडा संकुल उभारण्याचा राज्य सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन क्रीडा मंत्र्यांनी यावेळी दिलं। चीनमधल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये नाशिकच्या या शालेय विद्यार्थिनीनं 1500 मीटरचं अंतर 4 मिनिटं 33.66 सेकंदात पार करून नव्या विक्रमाची नोंद केली आहे।
डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ काल राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन परिसरात झाला। यावेळी राज्यपालांनी आंब्याचं रोप लावून प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या। राज्यपालांच्या कुटुंबियांनी देखील यावेळी राजभवन परिसरामध्ये वृक्षारोपण केलं। या मोहिमेत राजभवनामध्ये विविध प्रकारची 205 झाडं लावण्यात येणार आहेत। मौलाना आझाद मंचचे अध्यक्ष हुसेन दलवाई यांच्यातर्फे मुंबईत डोंगरीतल्या नूरबागमधल्या सना कम्युनिटी हॉल इथं काल सायंकाळी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या इफ्तार पार्टीला शहरातले राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते। जूनमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये पावसाच्या दमदार आगमनानंतर बळीराजा काहीसा सुखावला होता। त्यानं लगबगीनं शेतामध्ये पेरणीही केली। नंतर मात्र पावसानं हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी सध्या चिंताग्रस्त आहे। गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं अकोला जिल्ह्यातील पिकं कोमेजत चालली असून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे। हे सर सोकेल चाललं बापा सर, पाणी पाऊस नाही तर सर हायब्रिड सर सोकून गेलं। याच्या पाणी पेरलं तेव्हापासून पाण्याचा थेंब नाही याच्यामध्ये आगाई तो वर आले आणि पाण्यानं चाट दिली आणि कसं करा आता। जिल्ह्यात आतापर्यंत 4,84,000 हेक्टरपैकी सुमारे 2,65,000 हेक्टरवर पेरणी करण्यात आली। ही पेरणी सरासरीच्या 55% तर नियोजित लक्ष्याच्या 58% इतकी आहे। मूग आणि उडदाची पेरणी जून महिन्यातच करणं गरजेचं असतं। जिल्ह्यात 55% क्षेत्रावर ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि कापसाची पेरणी झाली आहे। या परिस्थितीत शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचनाचा वापर करून आपली पिकं वाचवावीत असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र निकम यांनी ब्रिटनच्या 5 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं सर्वात महत्त्वपूर्ण अशा वाणिज्यिक मोहिमेची कालपासून उलटगणती सुरू केली आहे। या उपग्रहांचं आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा प्रक्षेपण स्थळावरून उद्या प्रक्षेपण केलं जाणार आहे। या 5ही उपग्रहांचं एकूण वजन 1440 किलोग्रॅम इतकं असण्याची माहिती इस्रोनं दिली आहे। इस्रोची ही आतापर्यंतची सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठी मोहीम आहे। यंदाच्या आषाढी वारीसाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल टाळ मृदुंगाच्या आणि विठुनामाच्या गजरामध्ये देहू इथून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं। यंदा या पालखीचं 320वं वर्ष आहे। देहू इथल्या तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये अनेक भागातून दिंड्या घेऊन आलेले हजारो वारकरी सहभागी झाले। तुकाराम महाराजांच्या पादुकांचं विधिवत पूजन झाल्यानंतर त्या पालखीमध्ये ठेवण्यात आल्या आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून ही पालखी ज्ञानबा तुकारामच्या गजरामध्ये मार्गस्थ झाली। काल या पालखीचा मुक्काम इनामदार वाड्यामध्ये होता। आज ती पुण्याकडे मार्गस्थ होत आहे। यावर्षी आम्ही रथावर GPS सिस्टीम बसवलेली आहे। त्याचा उपयोग मुख्यतः आमच्या विश्वस्तांना आणि डिपार्टमेंटला जास्त होईल की पालखीचं स्थान प्रवासामध्ये नेमकं कुठे आहे आपण त्या ठिकाणी पाहू शकतो। रोज पालखी सोहळ्यामध्ये ज्या पद्धतीचे कार्यक्रम होत असतात त्याचं सर्व चित्रीकरण करून संध्याकाळी ते अपलोड करून फेसबुक दिंडीवर ते दाखवण्यात येईल आणि ज्यांना आवश्यकता आहे अशी मंडळी निश्चितपणे त्याचा लाभ घेऊ शकतील। हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून निघालेल्या संत नामदेवांच्या पालखीचं काल हिंगोली शहरात आगमन झालं। अग्रसेन चौकामध्ये या पालखीचं हजारो नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं। यंदा प्रथमच हिंगोलीमध्ये रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता। ही पालखी आता औंढा नागनाथकडे मार्गस्थ झाली आहे। टेनिस भारताच्या सानिया मिर्झानं मार्टिना हिंगिसच्या साथीनं विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला। काल सानिया मार्टिना जोडीनं कॅसी डेक्लाक्बा आणि यार्सोलोवा श्वेडोवा या जोडीवर 7-5, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये मात करत उपांत्य फेरी गाठली। पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच, अँडी मरे या दिग्गजांसह रिचर्ड गास्केट यांनी उपांत्य फेरीत धडक मारली। उपांत्यपूर्व फेरीमध्ये फेडररनं काल फ्रान्सच्या गाईल सिमोनचा पराभव केला तर अँडी मरेनं कॅनडाच्या वॅसेक पॉस्पिलिसवर मात केली।
उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी अँडरसन विरुद्ध जीवाचं रान करावं लागलेल्या नोवाक जोकोविचनं काल क्रोएशियाच्या मारिन सिलिकवर 6-4, 6-4, 6-4 असा सहज विजय मिळवला. बलाढ्य वावरिकला मात्र रिचर्ड गास्केटकडून पराभव पत्करावा लागला. गॅस्केटनं वावरिकला 6-4, 4-6, 3-6, 6-4 आणि 11-9 असं नमवलं. उपांत्य फेरीमध्ये आता फेडरर विरुद्ध मरे आणि जोकोविच विरुद्ध गास्केट अशा लढती रंगणार आहेत. आणि आता शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान रशियामध्ये दाखल. ब्रिटनच्या 5 महत्वाकांक्षी वाणिज्यिक उपग्रहांचं उद्या श्रीहरिकोटा इथून होणार उड्डाण. जनतेच्या प्रश्नांविषयी विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला धारेवर धरणार अजित पवार यांचं निवेदन. राज्य मानवी हक्काकडे येणाऱ्या निम्म्याहून जास्त तक्रारींमध्ये तथ्य नसतं, आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बन्नूर मठ यांची स्पष्टोक्ती. तुकाराम महाराजांच्या पालखीचं टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये देहू इथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान. आणि जागतिक शालेय मैदानी स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये विश्वविक्रम करणाऱ्या दुर्गा देवरे हिचा शासनाकडून गौरव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.